भावशेखर. आपला आजचा भावशेखरचा विषय आहे अमेरिकी व्याजदर. अमेरिकी व्याजदर हा विषय घ्यायचं कारण म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ज्या एका प्रसंगाची, ज्या एका घटनेची गेली अनेक वर्ष जागतिक अर्थव्यवस्था आतुरतेनं वाट बघत होती ते म्हणजे अमेरिकी व्याजदरात होणारे कपात. अमेरिकी व्याजदर हे खरं सांगायचं म्हणजे त्यांचं अंतर्गत गणित आहे. पण अमेरिकेचं गेल्या काही दशकांमध्ये जागतिक अर्थकारण, जागतिक राजकारण, जागतिक समाजकारण याच्यावर असलेलं वर्चस्व बघता त्यांच्या देशांतर्गत घटनेची जग आतुरतेनं वाट बघत असतं अशातला भाग आहे. त्यातही अमेरिका अर्थव्यवस्था केवळ स्वतःच्याच अर्थव्यवस्थेमध्ये पैसे गुंतवते अशातला भाग नाही. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये निधीची तरलता, ज्याला आपण फंड्स लिक्विडिटी असं म्हणतो, ही ज्या प्रमाणात वाढते किंवा कमी होते त्या प्रमाणात अमेरिकेचा जगातल्या इतर देशातल्या गुंतवणूक क्षेत्रांमध्ये आणि गुंतवणूक साधनांमधला सहभाग हा कमी जास्त होत असतो. त्यामुळे म्हटलं तर बादरायण, पण म्हटलं तर थेट अशा या संबंधांमुळे अमेरिका नेमकं त्याच्या व्याजदराबद्दल काय करते याच्याविषयीची उत्सुकता किंवा कुतूहल असतं. आणि त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे परवा झालेली घोषणा ही 4 वर्ष अमेरिकेमध्ये व्याजदरातला कोणताही बदल झालेला नव्हता, ही 4 वर्षानंतर होते. असं 4 वर्ष सातत्यपूर्ण व्याजदराविषयीचं धोरण स्वीकारणं हा अमेरिकेचा स्वभाव नाही. कारण खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेनंही मधल्या काही काळामध्ये सातत्यानं व्याजदराबद्दलची एक निश्चित अशी भूमिका घेतली होती. मग 4 वर्ष अमेरिकेनं व्याजदरामध्ये बदल न करणं ही तशी सातत्यपूर्ण भूमिका होती, म्हणजे ती अपवादात्मक नव्हती. ना ती अमेरिकेकरता अपवादात्मक आहे, ना ती जागतिक अर्थकारणाकरता अपवादात्मक आहे. पण त्याला असलेली करोनाची पार्श्वभूमी आणि त्याला असलेली आत्ताची अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची पार्श्वभूमी ही मात्र आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे. खरं सांगायचं म्हणजे अमेरिकेने आता फक्त 50 बेसिस पॉइंट इतकेच त्यांचे व्याजदर कमी केले आहेत. अमेरिका स्वतःची टर्मिनॉलॉजी, स्वतःची संज्ञावली जागतिक अर्थकारणामध्ये कशी रूढ करत जाते याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. खरं सांगायचं म्हणजे अमेरिका वगळता इतर अनेक देशांमध्ये व्याजदर हे टक्केवारीमध्ये 4%, 2%, 5% असं सांगितलं जातं. अमेरिकेनं स्वतःच्या आकडेशास्त्राला आणि आकडेवारीच्या गणनेला साजेसं ते बेसिस पॉइंट मध्ये केलेलं रूपांतर आहे. टक्केवारी आणि बेसिस पॉइंट एक नाही हे तुमच्यासारख्या चोखंदळ श्रोत्यांना माहिती असल्यामुळे मी त्याच्या तपशिलामध्ये जात नाही. त्यामुळे 50 बेसिस पॉइंट यानं व्याजदर कमी होणं यात काही फार मोठी क्रांतिकारक अशी पावलं नाहीत. याचा अर्थ असा की मुळातच जर केवळ निखळ आकडेशास्त्रानुसार गेलं तर फार मोठा बदल होणार आहे अशातला भाग नाही. पण यातनं मिळणारा संकेत ही गोष्ट नक्की आहे. कारण मुळातच अमेरिकेचा व्याजदर, अमेरिकेचा जॉब डेटा अशा आंतरराष्ट्रीय घटनांचा अमेरिका वगळता इतर देशांवरती आणि त्यातही त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवरती आणि त्या त्या देशातल्या गुंतवणूक क्षेत्रावरती किती आणि कसा परिणाम होतो हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय होईल. कारण त्याच्यामध्ये काही दीर्घकालीन घटक असतात, काही अल्पकालीन घटक असतात, काही मध्यमकालीन घटक असतात आणि त्या त्या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगवेगळ्या बिझनेस सायकल मध्ये असते. ते प्रत्येक देशाचं बिझनेस सायकल अमेरिकेच्या बिझनेस सायकल सारखंच असेल अशातला भाग नाही. पण अमेरिका आज ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या सातत्यानं त्यांचा देश वगळता इतर देशांमध्ये गुंतवणूक करत असते, ती केवळ आर्थिकच असते असं नव्हे. अनेक राजकीय उलथापालथींची केंद्र अमेरिका असते का? त्या प्रत्येकाला अमेरिकी सरकारचा वरदहस्त असतो का? हा तर एक वेगळाच विषय आहे. पण तरी सुद्धा ही अर्थव्यवस्था स्वतःच्या देशांतर्गत बाजारपेठेपेक्षाही निर्यातीवरती जास्त अवलंबून आहे अशी म्हणजे अमेरिका. आणि त्यामुळे त्याचे व्याजदर हे गणित पाहिलं पाहिजे. कारण जेव्हा एखादी अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून असते त्यावेळेला जसा स्वतः त्या देशाला जसा स्वतःच्या बिझनेस सायकल्सचा, त्या स्वतःच्या प्रोडक्ट सायकलचा, स्वतःच्या इकॉनॉमिक सायकलचा, स्वतःच्या क्लायमॅटिक सायकलचा विचार करावा लागतो, तसा ते ज्या देशांना माल पुरवतात किंवा ज्यांच्यावर थोपवतात यांचाही विचार करावा लागतो. आणि या कारणाकरता जगातले इतर अनेक देश अमेरिका त्यांच्या व्याजदराबद्दल काय भूमिका घेते ही गणितं लक्षात घेतली पाहिजेत.
अमेरिकी व्याजदराचं एक महत्वाचं दुसरं कारण हे असतं की लिबॉर सारखे व्याजदर जे जागतिक पातळीवरती एक पायाभूत व्याजदर म्हणून मानले जातात ते बरेचसे अमेरिकी व्याजदराच्या कलानुसार बदलत राहतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि ज्या वेळेला 4 सलग वर्ष अमेरिका आपल्या मूलभूत व्याजदरामध्ये बदल करत नाही त्यावेळेला एका स्थिरतेचा संकेत द्यावा लागतो. पण अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला अमेरिकेमध्ये रिसेशन येतंय का अशी चर्चा आहे, इंग्लंडमध्ये रिसेशन आलंय का अशी चर्चा आहे. यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की अमेरिकेमध्ये अजून आलं नाही पण येऊ शकतं का अशी चर्चा आहे, इंग्लंडमध्ये आलंय का अशी चर्चा आहे. म्हणजे इंग्लंडचा वर्तमान आणि अमेरिकेचा नजीकचा भविष्यकाळ याची ती तुलना आहे. आणि मुळातच अलीकडच्या काळामध्ये इंग्लंड हा अमेरिकेचा मांडलिक असल्यासारखा देश आहे आणि त्यामुळे ब्रिटनमध्ये झालेलं सत्ता बदल आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्याजदराची घट याची केवळ आर्थिक परिणिती नसते, त्याची राजकीय आणि सामाजिक गणित असतात का याचा विचार करू. कारण आज मितीला अमेरिका सुद्धा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जास्त दंगा आहे. ती किती चुरशीची होतीये याची कल्पना आहे. आणि त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प वरती झालेले 2दा खुनी हल्ले हे नेमके काय आहेत, ते खरे आहेत की ते घडवून आणलेले आहेत याची जाहीर वाच्यता जरी कोणी केली नाही तरी मनोमन कुठेतरी ते संकेत आहेत. आणि साधारणपणे कोणत्याही देशामध्ये अशा मध्यावधी निवडणुका, कारण अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक थेट मतदानानं होते आणि त्यामुळे एका अर्थानं त्याची तुलना आपल्या देशातल्या लोकसभेच्या निवडणुकांची करता येते. आपल्याकडे लोकसभेच्या, विधानसभेच्या अशा कुठच्याही निवडणुका असल्या तरी प्रत्यक्ष मतदानाच्या काही काळाआधी अशी आचारसंहिता लागते आणि होता आचारसंहितेच्या काळामध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नाही अशी भूमिका घेतली जाते. याचा किती वेळ प्रसंगी बगल देता येते याची असंख्य उदाहरणं आहेत पण तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही. आणि त्यामुळे एक कल्पना अशी होती की अमेरिका जरूर व्याजदरामध्ये बदल करेल पण कदाचित राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होईपर्यंत ते थांबतील. परंतु अशी वाट न बघता जेव्हा अमेरिकी फेडरल बँक आपल्या व्याजदरामध्ये बदल करते त्यातनं 2 संकेत दिले जातात की मुळातच अमेरिकेची अर्थव्यवस्थेची नियंत्रक अशी फेडरल बँक याचा राजकारणाशी संबंध नाही, ते स्वायत्त आहेत. दुसरी घटना अशी असू शकते की आता या व्याजदराच्या कपातीवरती कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प हे कसे रिॲक्ट होतात हे बघण्याजोग आहे. कारण व्याजदराची घटना तर आता घडून गेली त्यामुळे हे जसे रिॲक्ट होतील त्याच्यावरती अमेरिकेच्या पुढच्या काळातल्या धोरणाची दिशा ठरेल. कमला हॅरिस याबाबत सावध भूमिका घेतील हे अत्यंत उघड आहे. कारण आज मितीला कमला हॅरिस जरी नसला तरी त्यांच्या पक्षाचे जो बायडेन हे आज राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं अशी भूमिका कमला हॅरिस घेऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प हे मुळातच अत्यंत वेगवान निर्णयांसाठी आणि अत्यंत अफाट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे कदाचित अमेरिकी व्याजदर मान्य घटवणं हे अमेरिका अर्थव्यवस्था सुदृढ परिस्थितीत नाही याचं लक्षण आहे असं ते म्हणतील. भारतासारख्या देशामध्ये व्याजदर कमी केले तर त्याला लांगुल चालन केलं असं म्हटलं जातं, अमेरिकेमध्ये ते म्हटलं जाणार नाही. त्यामुळे अमेरिकी व्याजदर हा येणाऱ्या काळामध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकमेव नाही तरी एक मुद्दा होऊ शकतो का हे पाहिलं पाहिजे. त्या मुद्द्याशी तुम्हाला आणि मला भारतीय नागरिक म्हणून, भारतीय गुंतवणूकदार म्हणून काहीही देणं घेणं नाही हे अत्यंत उघड आहे. पण त्यातनं खरं म्हणजे या निर्णयाची पार्श्वभूमी आणि या निर्णयाचे परिणाम हे लक्षात येतील ही गोष्ट नक्की. याचं कारण असं की हा एक संकेत आहे. एका वेगळ्या अर्थी सरकारी यंत्रणांनी पुढच्या काळासाठी जाहीर केलेला हा आर्थिक जाहीरनामा आहे असं त्याला म्हणता येईल. मग या सरकारी यंत्रणांच्या आर्थिक जाहीरनाम्याची राजकीय अंमलबजावणी कशी होते हे पाहायला लागेल. आणि हे पाहताना याचे पाहण्या अशासाठी आवश्यक आहे की त्यामुळे एकंदरीतच जगभरातल्या फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी किंवा व्याजदराशी निगडीत अशा साधनांची गणितं होतील का याचा विचार करावा लागेल.
हा व्हिडिओ तुम्ही पाहत असेल तोवर एकंदरीतच याचे भारतीय शेअर बाजारासहित जगातल्या इतर किती शेअर बाजारांवर किती, कसा आणि किती काळ परिणाम होतो याची चुणूक आपल्याला दिसलेली असेल. पण माझा स्वतःचा अंदाज असा आहे की अमेरिका यावेळेला व्याजदर कमी करेल ही घटना खरं सांगायचं म्हणजे केवळ भारतातल्याच असं नव्हे तर जगातल्या यच्चयावत सगळ्या शेअर बाजारांनी आधीच गृहीत धरलेली होती. ज्याला आपण बाजाराच्या परिभाषेमध्ये डिस्काउंट केलेली आहे असं म्हणतो, अशा पद्धतीची ही घटना आहे. आणि त्याच्या बरोबरीने करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय अर्थकारणामधले गुंतवणुकीचे ओघ आणि प्रवाह आणि त्यामुळे त्याचा प्रभाव, तिन्ही शब्द महत्वाचे, गुंतवणुकीचा ओघ, गुंतवणुकीचे प्रवाह आणि गुंतवणुकीचा प्रभाव, याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि त्यामुळे अमेरिका ज्या ज्या देशांमध्ये गुंतवणूक करते ती केवळ त्या त्या देशांची गरज आहे असं नाही, ती अमेरिकेचीही गरज आहे. हे आता उभयपक्षी तोंडानं सांगितलं नाही तरी मनानं मान्य केलेली अशी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे एकतर्फी अमेरिका निर्णय घेईल आणि इतरांवरती परिणाम होत राहतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणात चीन, इंडोनेशिया, भारत यांच्यासारखे देश आपल्या आपल्या भूमिका ठामपणानं मांडतात. मग ते राजकीय व्यासपीठ असेल, ते आर्थिक गुंतवणूक असेल किंवा ते सामाजिक वातावरण असेल. त्यामुळे खरोखरच येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेचे व्याजदर आणि तेही नाममात्र 50 बेसिस पॉइंटनं कमी होणं याचा दीर्घकालीन किंवा मध्यमकालीन कोणत्याही देशाच्या शेअर बाजारावर, अगदी आपल्या भारताच्या शेअर बाजारावरही परिणाम होईल असं मला जरा सुद्धा वाटत नाही. याचं कारण असं आहे की अमेरिकी अर्थव्यवस्थेपेक्षा जगातल्या इतर काही देशांची अर्थव्यवस्था विशेषतः करोना नंतरच्या काळात जास्त सातत्यपूर्ण आणि सकारात्मक परिस्थितीमध्ये वाढ झालेली आहे. पूर्वी हा परिणाम जास्त व्हायचा. याचं कारण असं होतं की मुळातच अमेरिकेच्या कंपन्या आपल्याकडे येत असल्या तरी भारतीय कंपन्या अमेरिकन गुंतवणूकदारांना उपलब्ध नव्हत्या. आता अनेक भारतीय कंपन्यांची, अनेक भारतीय म्युच्युअल फंडांची अमेरिकेच्या शेअर बाजारात नोंदणी झालेली आहे आणि त्यामुळे ते अमेरिकेच्या व्याजदरापेक्षा सुद्धा अमेरिकेच्या उपलब्धतेवरती जास्त अवलंबून असतात. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक तसंच संस्थात्मक असे दोन्ही प्रकारचे अमेरिकी गुंतवणूकदार जसे आपल्या देशामध्ये येऊन गुंतवणूक करतात तसंच अमेरिकी बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या भारतीय कंपन्यांमध्येही खरेदी विक्री करतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिथल्या देशातल्या खरेदी विक्रीचा अमेरिकेमध्ये प्रचलित असलेल्या व्याजदराशी फारसा संबंध नसतो. त्यामुळे त्या प्रमाणामध्ये अमेरिकी व्याजदर आणि भारतीय गुंतवणूक क्षेत्र यांचं एकमेकांवरचं परस्पर अवलंबित्व हे कमी झालंय. हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेचे व्याजदर स्थिर असण्याच्या या काळामध्ये भारतीय कंपन्यांचं वर्चस्व आणि भारतीय कंपन्यांची जागतिक अर्थकारणातली कामगिरी ही उंचावलेली राहिलेली आहे. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल इंडेक्स MSCI इंडेक्स मध्ये 7 नवीन भारतीय कंपन्यांचा समावेश होणं, 3 कंपन्यांचं वेटेज वाढणं, फक्त 1 कंपनी बाहेर येणं आणि या प्रक्रियेमध्ये चीनपेक्षा भारताचं तिथे असलेलं वेटेज वाढणं, या घटनांमुळे तसंही भारतीय शेअर बाजाराचं एक प्रमाणपत्र आधीच त्यानं मिळवलेलं आहे. या विषयावरती अगदी अलीकडच्या काळामध्ये आपल्या भावशेखरमध्ये आपण 2दा वेगवेगळ्या संदर्भात चर्चा केल्यामुळे मी याची पुनरुक्ती करत नाही. अमेरिकी व्याजदरामध्ये बदल झाल्यानं भारताच्या गुंतवणूक क्षेत्रावरती फार परिणाम न होण्याचं अजून एक महत्वाचं कारण आहे. आज आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की 28 जून 2024 पासून भारतीय कर्जरोख्यांचा पहिल्यांदा JP मॉर्गनच्या बॉन्ड इंडेक्समध्ये समावेश झालेला आहे आणि त्यानंतर जगातल्या इतर अनेक अशा पद्धतीच्या बॉन्ड बाजाराशी निगडीत अशा निर्देशांकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशाच्या कर्जरोख्यांचा समावेश झालेला आहे. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की कर्जरोखे किंवा बॉन्ड्स हे मुळातच व्याजदराशी निगडीत असतात. ज्या वेळेला आपल्या व्याजदराशी निगडीत असं हे साधन इतरत्र उपलब्ध नव्हतं किंवा त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं नव्हतं त्यावेळेला अमेरिकी व्याजदराशी आपण जास्त निगडीत होतो.
पण अमेरिकी व्याजदर स्थिर असण्याच्या काळामध्ये आता भारतीय कर्ज रोखे आधीच त्या घटकाचे किंवा त्या घटनेचे केवळ साक्षीदार नाही तर साथीदारही झालेले असल्यामुळे अमेरिकी व्याजदराचा आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रावर, मग तो शेअर बाजार असू दे किंवा तो रोखे बाजार असू दे, दीर्घकालीन आणि मोठा परिणाम होईल असं मला जरा सुद्धा वाटत नाही. पण तरीही अमेरिकी व्याजदर या विषयाची चर्चा अशासाठी केली पाहिजे कारण त्यामुळं एकंदरीतच अमेरिकी अर्थव्यवस्थेमधली लिक्विडिटी याचा काही प्रमाणामध्ये अंदाज येऊ शकतो. ज्या वेळेला त्या गुंतवणुकीमधनं पैसे मिळवण्याची संधी वाढत असते त्या प्रमाणामध्ये तो पैसा कमी जास्त होत असतो. अमेरिकेमध्ये प्रचलित व्याजदर कमी झाल्यामुळे अमेरिका अंतर्गत गुंतवणुकीचा ओघ वाढवण्याकडे त्यांचा कल आहे. वॉरन बफे सारखे ज्येष्ठ श्रेष्ठ गुंतवणूकदार कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकी कंपन्यांना प्राधान्य देतात. मग असं अमेरिकी कंपन्यांना प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचा किंवा अशा अमेरिकेला प्राधान्य देणाऱ्या अमेरिकी गुंतवणूकदारांनी अमेरिकेत केलेल्या गुंतवणुकीचा ओघ नजीकच्या भविष्य काळात वाढू शकतो आणि काही प्रमाणामध्ये त्या प्रमाणात त्या अमेरिकी गुंतवणूकदारांचा किंवा अमेरिकी गुंतवणुकीचा इतर देशांकडे वळणारा ओघ कमी होऊ शकतो. पण या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं तसं या घटनेची नोंद किंवा दखल या आधीच जागतिक बाजारानं घेतल्यामुळे या घटनेचा फारसा परिणाम होईल अशातला भाग नाही. पण तरीही अमेरिकी व्याजदर हा चर्चेचा विषय अशासाठी असतो की त्या निमित्तानं अमेरिकी अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था, कारण कितीही नाकारलं तरी ही वस्तुस्थिती आहे की अमेरिका ही आज मितीला जगातली एकमेव अशी महासत्ता आहे. ती आर्थिक महासत्ता आहे, ती राजकीय महासत्ता आहे आणि ती लष्करीही महासत्ता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या साधनाचा अवलंब करायला अमेरिका जरा सुद्धा घाबरत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि म्हणून या व्याजदराच्या निमित्तानं अमेरिकी अर्थव्यवस्थेची जी खुली चर्चा होते ही चर्चा आता व्याजदरातल्या बदलांपेक्षा जास्त महत्वाची आहे हे अधोरेखित करण्यासाठी आजच्या भावशेखरचा विषय अमेरिकी व्याजदर. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.